हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण जोशी काकांसोबत बुद्धियोग या पुस्तकाचा अभ्यास करतोय. आज 13 ऑगस्ट 2025. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ आणि व्हिडिओ कृपया बंद ठेवावे, म्हणजे इतरांना सगळ्यांना ऐकता येईल. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना नमस्कार, सर्वांना हरिओम. बुद्धियोग पाठ 15वा आणि प्रबंध 8 जो आहे तो आपण मागच्या वेळेला त्याच्यावर चर्चा आणि काही चिंतन केलं होतं, तोच आपण राहिलेला भाग आज घेणार आहोत. हा प्रबंध खूप महत्वाचा आहे, कारण या प्रबंधात याच पुस्तकाचा नाही तर आतापर्यंत झालेल्या सगळ्या योग पुस्तकांचा सारांश दिलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा थोडासा काही बाहेरचे रेफरन्सेस घेऊन सुद्धा जरा डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ह्याच्या पुढे एक वेगळ्या पद्धतीची चर्चा आपल्याला करायची, म्हणून आज हा भाग सगळा व्यवस्थित बघून आपण हा पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. नेहमीप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात करतो. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमो पंथ अनंत या राघवाचा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्ञानरूप स्वामीजी, शक्ती शांतीरूप महाशून्य बिंदू यांना नम्र नमस्कार. माझे अध्यात्म वेदांत शास्त्रातील सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख व डॉक्टर काका यांना साष्टांग दंडवत. आणि आज उपस्थित असलेले आपण सर्व श्रोते आपल्या हृदयातील ईश्वरास सादर प्रणाम. राष्ट्र कल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वैचारिक वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. मागच्या वेळेला जो भाग बघितला त्याचा थोडक्यात आढावा. आत्ताच म्हटल्याप्रमाणे हा 8वा प्रबंध म्हणजे आपण एका दृष्टीने आजपर्यंत केलेल्या सगळ्या अभ्यासाचा सारांश देणारा भाग आहे. आणि त्या प्रबंधाचं शीर्षक आहे दुःखातून सुखाची निर्मिती. माणसाला सुख पाहिजे असतं, पण सुख कशातून निर्माण होतं? ते दुःखातून निर्माण होतं. आता बुद्धियोगात हा तर्क आधारित निष्कर्ष काढलेला आहे, आणि ह्या निष्कर्षाला, हा स्वामीजींचा निष्कर्ष आहे, त्याला विविध अभ्यास शाखांचं कसं समर्थन आहे हे येथपर्यंत दाखवलेलं आपण आतापर्यंत बघितलं. विज्ञान आणि इतिहास यांनी सुद्धा या मार्गाचा पुरस्कार केला, आणि त्याच्याबद्दल आपण बरेच तपशील मागच्या वेळेला बघितले. आणि नेहमीच्या व्यवहारात सुद्धा अनासक्ती, तटस्थता, खरं, सत्य अशाचा वापर करूनच तथाकथित दुःखाचं सुखात रूपांतर होण्याचा संभव जास्त असतो, यावर शास्त्रज्ञांनी सुद्धा आपला विश्वास प्रकट केलेला आहे. एकच कोट बघू जो पुस्तकात दिलेला आहे. प्लँक नावाचा सायंटिस्ट आहे, तो म्हणतो, माणसाने आपला आत्मा सापडण्यापूर्वी प्रथम तो गमावला पाहिजे.
म्हणजे सगळं सोडल्यानंतरच तुम्हाला सत्यस्वरूप आत्मा मिळेल. आधी तो गमवायला पाहिजे आणि मग तो तुम्हाला मिळेल. आणि ह्या थोडंसं चमत्कारिक ऐकायला वाटणाऱ्या वाक्यामध्ये किंवा वचनामध्ये अशाच प्रकारे माणसानी जेव्हा पूर्ण झोकून दिलं, विज्ञानाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, सायंटिस्टनी, शास्त्रज्ञांनी जेव्हा त्यांना स्वतःला पूर्ण झोकून दिलं, सर्व त्याग केला, तेव्हा नवीन नवीन शोध लागलेले आहेत आणि विज्ञानाची प्रगती झालेली आहे. दुसऱ्या ठिकाणी प्लँक म्हणतात, अहंतेचं क्षेत्र हे उच्चतम आनंद, म्हणजे इगो ज्याला आपण म्हणतो किंवा अहंकार ज्याला म्हणतो, ते अहंकार पूर्ण झाला की माणसाला खूप आनंद मिळतो. हा वरवरचा नियम झाला. पण हा अहंकारच माणसाच्या अत्यंत वाईट अशा दुःखांचा उगम सुद्धा आहे. म्हणजे अहंकाराने आधी आनंद मिळतो आणि नंतर दुःख मिळतं, आणि म्हणून अहंकार सोडल्याने आधी दुःख मिळेल पण नंतर सुख मिळेल. अशा पद्धतीने प्लँक ह्या सायंटिस्टनी सुद्धा माणसाचा आत्मा आणि दुःख याची सांगड घातलेली आहे. आपण मागच्या वेळेला इतिहासाचं जग हे स्वामीजींची जी पाठमाला आहे, दिवाळी 2003-04 मध्ये छापून आलेली आणि मुलांच्या समोर घेतलेली, तरुणांच्या समोर घेतलेले जे इतिहासाचं जग पाठमाला आहे, त्यातले बरेच निष्कर्ष आपण बघितले. एखादं घराणं, एखादं राजकारण, इतिहासातली एखादी प्रक्रिया, एखादी संस्कृती आधी खूप खाली असते, नंतर अतिशय प्रयत्नांनी, कष्टांनी, मेहनतीने ती उंचावर चढली की काही काळ ती तशी राहते आणि मग परत खाली आली, परत वर चढली, परत खाली आली. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आपण मागच्या वेळेला बघितलं. आणि असं का होतं हे कळण्यासाठी स्वामीजी म्हणतात की जे फंडामेंटल लॉज आहेत, जे मूलभूत नियम आहेत, निसर्गाचे मूळ नियम आहेत, ते आपण लक्षात घेतले पाहिजेत. कारण ह्या विश्वात जे जे घडतं ते त्या नियमाप्रमाणे घडतं. मग ती माणसांचे इतिहास असो, शास्त्रांचा इतिहास असो, संस्कृतीचा इतिहास असो, विविध साम्राज्याचा इतिहास असो, हा आपण मागच्या वेळेला बघितला. आपण म्हणून हे सगळं लक्षात ठेवून आपल्याला आपण नक्की स्वतःच्या मनाची खुणगाठ बांधून घेतली पाहिजे. पक्का निश्चय आपला गेला पाहिजे की हे खालीवर आणि खालीवर होणं हा विश्वाचा नाही, सगळ्या दुनियेचा, सगळ्यांचा नियम आहे. आणि मग आजच्या वेळेला आपण हे सगळं बघण्यासाठी आपण मागच्या वेळेला वैदिक संस्कृतीचा इतिहास बघितला, मौर्य साम्राज्याचा इतिहास बघितला, पृथ्वीराजाचा, शिवाजीराजांचा इतिहास बघितला, इस्लामचा उदयास्त आणि इस्लामच्या पद्धतीने इस्लामचा कसा उदय झाला, त्याच्यानंतर किती कशा पद्धतीने त्यांनी राज्य केलं आणि त्याच्यानंतर कसे ते खाली गेले, नंतर ब्रिटिश कसे आले, ब्रिटिशांनी कशा पद्धतीने राज्य केलं, ते कसे खाली गेले, आणि अमेरिका आता सध्या जे काही करते आहे याबद्दलची चर्चा आपण मागच्या वेळेला केली आणि हे आपण मागच्या वेळेला डिटेलमध्ये बघितलं. आज आपल्याला ह्याच्याच पुढचा भाग जो आहे तो अधिक पद्धतीने याला कसं समर्थन मिळालं ते बघायचं आहे. आणि मग एवढं सगळं बघून झाल्यानंतर हे जे तत्व स्वामीजींनी मांडलेलं आहे की सुखासाठी दुःख स्वीकार आणि शांतीसाठी ध्यान साधना, ह्या सगळ्या तत्वांचा आपल्याला पुढे उपयोग कसा करता येईल हे बघता येईल. विज्ञानाचा दृष्टिकोन जो आहे तो सुद्धा असा आहे की निस्वार्थ सेवेमुळे आनंद मिळतो. आणि हा दृष्टिकोन कसा आहे हे आज आपण थोडंसं बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. दयाळूपणा, माणूस जेव्हा दयाळूपणाने वागतो, उदारतेने वागतो, दुसऱ्याबद्दल करुणेने वागतो, ज्याला कम्पॅशन म्हणतात त्या कम्पॅशनने वागतो, सहानुभूतीने वागतो, त्यावेळेला त्या माणसाच्या वर्तनाने त्यांच्या मेंदूत फरक घडतात आणि मेंदू मधून अशा काही कार्यप्रणाली सक्रिय होतात की त्याच्यातून चांगले हार्मोन्स, ज्याला डोपामाइन नावाचा एक हार्मोन्स आहे, इतर काही चांगले हार्मोन्स आहेत, हे चांगले वाटणारे, म्हणजे जे सिक्रीट झाल्यानंतर, जे मेंदूने सोडल्यानंतर, शरीराच्या रक्तात सोडल्यानंतर माणसाला बरं वाटतं, अशा प्रकारचे हार्मोन्स चांगल्या वागण्याने माणसाच्या शरीरात सोडले जातात. हे आता मेडिकल सायन्स पण सांगतं. निस्वार्थ वर्तन आणि
स्वतःच्या भावनेबरोबर इतरांच्या भावनांचा सुद्धा विचार करणे, इतरांशी जास्तीत जास्त सलोख्याचे, प्रेमाचे संबंध जोडण्याचे प्रयत्न करणे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मेंदूमध्ये जे काही बदल घडतात ते असं दाखवतात की शरीर सुद्धा अशा वर्तनाला साथ देतं आणि मग एकंदर चांगली जी काही प्रणाली आहे ती कार्यशील होऊन माणसाला बरं वाटतं आणि त्याच्यामुळे आरोग्य आणि अनेक फायदे होतात. आणि अशा पद्धतीने बरं वाटल्यानंतर हे एक प्रकारचं बोनस मिळाल्यासारखं वाटतं आणि मग माणसाला परत परत अशा पद्धतीचं वर्तन करावं ही इच्छा होते. एक पॉझिटिव्ह सायकोलॉजी नावाची एक सायन्सची ब्रँच आहे, ती असं त्याच्यात असं सांगितलेलं आहे किंवा ती त्याच्यातलं संशोधन असं आपल्याला दर्शवतं की सामाजिक वर्तन म्हणजे इतरांना फायदा होईल, समाजाचं कार्य होईल अशा पद्धतीने वागणं आणि माणसाचा आनंद आणि माणसाचं कल्याण ह्या सगळ्याचा दृढपणे असा संबंध आहे असं हे मानसशास्त्र, सकारात्मक मानसशास्त्र, पॉझिटिव्ह सायकोलॉजीचं रिसर्च सांगतं. इतरांच्या गरजावर जर का आपण लक्ष केंद्रित केलं म्हणजे आपली काळजी तर आपण करतोच, परंतु काही प्रमाणात इतरांच्या गरजावर आपण लक्ष केंद्रित केलं तर त्यामुळे आपल्या स्वतःच्या चिंतापासून आपण दूर जाऊ शकतो. म्हणजे आपल्या ज्या काळज्या असतात, अनावश्यक काळज्या, आणि त्यामुळे आपल्याला जे दुःख निर्माण होतं ते दूर होतं. अशा पद्धतीने आपल्यामुळे आणि इतरांमुळे जर का एक प्रकारचा परस्पर संबंध निर्माण झाला तर त्यांचंही काम होतं आणि आपल्या चिंता दूर होऊ शकतात. निस्वार्थ सेवा म्हणजे एकंदर पर्यावरण म्हणजे प्रत्यक्ष पर्यावरण आणि इतरांशी जे सामाजिक पर्यावरण असतं ते म्हणजे इतरांशी जोडून घेणं किंवा निसर्गाशी जोडून घेणं अशा पद्धतीचं निस्वार्थ कार्य केलं तर त्यामुळे सुद्धा परस्पर संबंध समाजात आणि आपलेपणाची भावना निर्माण होते आणि त्यामुळे ओव्हरऑल पॉझिटिव्ह ॲटिट्यूड्स म्हणतात किंवा सकारात्मक भावना त्या वाढायला लागतात व्यक्तीमध्ये आणि ती व्यक्ती इतरांशी ज्या संबंधित आहे त्या संबंधितामध्ये सुद्धा. अशा पद्धतीने समूहामध्ये जो काही एक चांगला बदल होतो त्यामुळे मानसिक त्रास कमी होऊ शकतो आणि त्याच्यामधून आपल्या बाबतीत थोडंसं आपण फ्लेक्झिबल राहून इतरांच्या बाबतीत थोडंसं अधिक काळजी करून एकंदर सर्वांच्या कल्याणाची भावना निर्माण होऊ शकते. हे सगळे रिसर्च या पॉझिटिव्ह सायकोलॉजीने दिलेले आहेत. खरा आनंद कुठला आहे त्याच्यावर संशोधन असं दाखवतं की कठोर आणि स्वकेंद्रित दृष्टिकोनाऐवजी म्हणजे फक्त स्वतःचा विचार आणि तो सुद्धा अत्यंत कठोरपणे करण्याऐवजी थोडीशी लवचिकता, थोडासा निस्वार्थ दृष्टिकोन असा जर का आपण ठेवला तर आपण आणि दुसरे हळूहळू अधिक टिकाऊ आनंदाशी आणि प्रामाणिकपणाशी जोडले जातो. अशा पद्धतीने स्वकेंद्रित जर का दृष्टिकोनाच्या मर्यादा आपण ओलांडल्या म्हणजे आपण फक्त स्वतःचा विचार करण्याच्या बरोबर इतरांचाही विचार केला तर व्यक्ती आनंदाची सखोल आणि अधिक शाश्वत भावना अनुभवू शकते. म्हणजे अशा प्रकारच्या वर्तनाने आपल्यामध्ये बदल होतात, इतरांमध्ये बदल होतात आणि व्यक्ती आणि समष्टी ही दोन्ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आता बघा, हे आपण थोडेसे रिसर्च बघितला काही या सायकोलॉजीच्या काही ब्रँचेस मधला. आता ह्याच्याबद्दल प्रसिद्ध शास्त्रज्ञांचे आणि विचारवंतांचे विचार काय आहेत ते आपण बघूया. म्हणजे भारतीय विचारवंत किंवा आपल्याकडे वेद, उपनिषद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, नंतर गाथा, दासबोध ह्या सगळ्या गोष्टी तर सांगतात, परंतु ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संस्कृतीमध्ये लोक आणि शास्त्रज्ञ काय सांगतात ते आपण बघूया. आणि बहुतेक शास्त्रज्ञांनी त्यांचे ह्या आनंदाबद्दलचे विचार हॅपीनेस बद्दलचे विचार व्यक्त केलेले आहेत. आणि त्यांनी बहुतेक वेळा असंही पण सांगितलेलं आहे की आनंदाचा संबंध माणूस कुठल्या हेतूसाठी जगतं, माणसाचा जगण्याचा उद्देश काय आहे आणि जे ह्या विश्वाचं अंतिम सत्य आहे त्या सत्याचा शोध घेण्याची त्याची जी काही
प्रयत्न असतील किंवा उत्कंठा असते किंवा जिज्ञासा असते, या सगळ्या प्रयत्नाशी खऱ्या सत्याचा संबंध किंवा आनंदाचा संबंध जोडलेला असतो. अल्बर्ट आईन्स्टाईन हे एक मोठे सायंटिस्ट, जगप्रसिद्ध सर्वात मोठे गेल्या शतकातले सायंटिस्ट, त्यांचा असा विश्वास होता की आनंद हा इतरांच्या कल्याणात योगदान देण्याशी आणि दैनंदिन जीवनात आनंद शोधण्याशी जोडलेला आहे. म्हणजे इतरांच्या कल्याणासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे आणि नेहमीच दैनंदिन जीवन आहे, त्याच्यामध्ये काही सुख दुःख आहे, परंतु त्यातला आनंद शोधून त्या आनंदामध्ये आपण जर का अधिक चांगल्या पद्धतीने रममाण होण्याचा प्रयत्न केला तर जी अवस्था निर्माण होते ती अत्यंत उत्कृष्ट जगण्याची पद्धत आहे. आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टीबद्दल आपण उत्साही राहावं आणि आनंद शोधून मिळवता येतो असं आईन्स्टाईन म्हणतात. व्हिक्टर फ्रँकल नावाचा एक मानसशास्त्रज्ञ, त्यांनी असं भर दिलाय की आनंद थेट मिळवता येत नाही. जगण्याचा आपल्याला योग्य उद्देश सापडला, म्हणजे जगण्यासाठी जो काही उद्देश आहे तो त्याला सापडला, योग्य पद्धतीने जगण्याचा उद्देश सापडला की मग आपोआप आनंद येतो, नाहीतर तसा आनंद मिळवता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मेरी फोर्लिओ या अमेरिकन इंडस्ट्रियलिस्टने थोडा वेगळा दृष्टिकोन मांडलाय. त्यांनी सुचवलं की आनंद भावना अनुकूल परिस्थिती असण्यात नाही, तर ज्या परिस्थितीत आपण आहोत त्या परिस्थितीत अनुकूलता आणि न्याय शोधण्यात आहे. म्हणजे बघा, या सगळ्या वर्तनाचे उपाय हे शास्त्रज्ञ स्वतः सांगतायत. जे उपाय आपल्याला वर्तनाचे उपाय आपण गेल्या सगळ्या योग ग्रंथामध्ये बघतोय, त्याच पद्धतीचे उपाय हे सायंटिस्ट पण सांगतायत. एलोनोर रूझवेल्ट ही एक अशीच विचारवंत आहे. तिने आनंद साध्य करण्यासाठी विशिष्ट ध्येयापेक्षा चांगल्या प्रकारे जगलेल्या जीवनाचं एक बाय प्रॉडक्ट असं म्हणून तिने आनंदाकडे पाहिलेलं आहे. म्हणजे इकडे तिकडे धडपड करून वेगळ्या वेगळ्या गोष्टी मिळून आनंद साधू नका, तर एक चांगल्या पद्धतीने आपण जीवन जगायचा एकदा निश्चय केला की त्या जीवनातूनच एक बाय प्रॉडक्ट म्हणून आनंद आपल्याकडे येतो असं त्यांचं म्हणणं आहे. दलाई लामांचं म्हणणं आहे की करुणा ही तात्काळ दीर्घकालीन आनंदाची गुरुकिल्ली आहे. करुणा म्हणजे कॉम्पॅशन, इतरांच्याबद्दल आपल्याला वाटणारं प्रेम, सहानुभूती, त्याला करुणा म्हणतात. तर ती करुणा असेल तर त्या पद्धतीने आपल्याला जीवन आनंददायी होऊ शकतं. अब्दुल कलाम काय म्हणाले, विज्ञान म्हणजे काय? आपले माजी राष्ट्रपती आणि भारतातले थोर विचारवंत अब्दुल कलाम शास्त्रज्ञ सुद्धा आहेत. ते म्हणाले, विज्ञान ही मानवतेला मिळालेली एक सुंदर देणगी आहे, आपण ती विकृत करू नये. तुम्ही पहा, देव फक्त कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांनाच मदत करतो हे तत्व अगदी स्पष्ट आहे. जर आपण कठोर प्रयत्न केले नाही आणि आपण जर का आपल्या विचारात स्वतंत्रपणे राहिलो नाही, फक्त जर का आपण प्रवाहपथिक राहिलो तर कोणीही आपला आदर करणार नाही. परत वर्तनाचाच सगळा उपाय दिलेला आहे. बर्ट्रांड रसेल हे एक परत वेस्टर्न सायंटिस्ट आणि विचारवंत, त्यांनी दैनंदिन काम आणि आपला शाश्वत उद्देश हा जर का योग्य पद्धतीने आपण ठेवला तर आपण आनंदी राहू असं म्हटलेलं आहे. स्टीफन हॉकिंग हे आत्ताच ब्रिटिश सायंटिस्ट, एक खूप मोठे सायंटिस्ट होऊन गेले. आता अलीकडेच काही वर्षापूर्वीच ते भारतात सुद्धा येऊन गेले होते, आता ते अर्थात नाहीयेत. त्यांनी प्रेम आणि कामाचं म्हणजे मान्य करताना जीवनातल्या साध्या आनंदाच्या प्रसंगाची सुद्धा प्रशंसा करण्याचं महत्व अंडरलाईन केलंय. म्हणजे जीवनात साधे साधे प्रसंग येतात, पण त्या साध्या साध्या प्रसंगामध्ये सुद्धा आपण आनंद शोधला पाहिजे आणि तो आनंद आहे हे अप्रिशिएट करून आपल्या स्वतःला खुश केलं पाहिजे आणि इतरांना खुश केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. अशा पद्धतीने हार्डेन नावाच्या एका माणसाने दिलेलं आहे की इच्छा अतृप्त स्थितीत असलेल्या स्थितीत माणसाला मरण यावं ही गोष्ट अत्यंत वाईट आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण मृत्यूच्या क्षणी पोचू त्यावेळेला आपल्या वासना तृप्त झाल्या पाहिजेत किंवा अतृप्त वासनेनी माणसाने जीव सोडता कामा नये. ही जी शिकवण हिंदू आणि बौद्ध धर्म देतात त्याच्याशी मी सहमत आहे असं हार्डेन म्हणतात. आणि ते पुढे म्हणतात की मानसशास्त्राचा अभ्यास केलेला असता असं दिसून येतं
की आसक्ती न ठेवता सुखभोग घेणं शक्य आहे. आसक्ती म्हणजे अटॅचमेंट, ज्याला आपण अनासक्त म्हणतो किंवा वैराग्य म्हणतो, त्याच्याबद्दल ते म्हणतात की आसक्ती ठेवू नका आणि सुखभोग घ्या, मग अधिक सुखी व्हाल तुम्ही. अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या लोकांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे विचार मांडलेले आहेत. आपण आईन्स्टाईनचा विचार ह्याच्या थोडासा डिटेलमध्ये नंतर पाहणार आहोत. परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा वेगळा विचार केला तरी स्वामीजींनी रेसिप्रोपॅथी ही जी एक कन्सेप्ट मांडलेली आहे, म्हणजे माणसाला सुखी करण्यासाठी, माणसाचे रोग कमी करण्यासाठी, माणसाची व्यथा कमी करण्यासाठी रेसिप्रोपॅथी, की ज्याची आपण चर्चा मागे अगणित पाठामधून केलेली आहे आणि अत्यंत डिटेलमध्ये केलेली आहे, त्याची सगळी जी कन्सेप्ट आहेत ती पूर्णपणे सिद्ध झालेली आहेत. अशा पद्धतीने आपण हा विचार केला. आता स्वामीजी म्हणतात की म्हणजे स्वामीजी ओरिजिनल जी न्यू वे फिलॉसॉफीची 12 इंग्लिश पुस्तकं लिहिली, त्या पुस्तकामध्ये आणि त्याच्यानंतर मग त्याच पुस्तकांच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या त्यातले तपशील घेऊन मग अनेक पद्धतीने स्वामीजींनी लिखाण केलं. तर स्वामीजी म्हणतात माझ्या बेसिक 12 पुस्तकामध्ये मी प्रत्येक वेळेला जरी विज्ञानाची महती मान्य केलेली आहे आणि तिला कमीपणा येईल असं काही मी करणार नाही, पण तरी सुद्धा विज्ञानाच्या महत्व लक्षात घेऊन सुद्धा विज्ञानाच्या मर्यादा पण आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. आणि म्हणून खऱ्या पद्धतीने सुखाचा विचार विज्ञानाला करत असताना माणसाच्या मनाचा आणि वर्तनाचा विचार करावा लागतो. आणि म्हणून एकीकडे पूर्ण वैज्ञानिक विचार, ज्याला मटेरियलिस्टिक थिंकिंग म्हणतात ते, आणि दुसरं पूर्ण आध्यात्मिक विचार स्पिरिच्युअलिस्टिक थिंकिंग, या सगळ्या दोन्हीचा समन्वय करून त्याच्यातून योग्य पद्धतीने एक मधला मार्ग, समतोल मार्ग स्वीकारणं जरुरीचं आहे म्हटलं. म्हणून स्वामीजींनी कोटेशन दिलं हायझेनबर्गचं. हायझेनबर्ग ही एक मोठा सायंटिस्ट होऊन गेला. ते म्हणतात की संशयवाद्यालाही विज्ञानातील नवीन शोधापासून काहीतरी शिकता येतं आणि निसर्ग हा संशयवादी शास्त्रज्ञ आणि गूढवादी दोघांच्याही सिद्धांतातील बुद्धीला पटेल अशा निष्कर्षांनाच निसर्गाचा पाठिंबा अध्यात्मवादी किंवा कोणताही विचारवंत देतो. आणि अशाच पद्धतीची मांडणी स्वामीजींनी इथे केलेली आहे. आता मी एक तुम्हाला आईन्स्टाईन टेल्स हू इज हॅपी, आईन्स्टाईननी सांगितलंय कोण सुखी आहे, तर ते आपण बघूया. एक छोटा व्हिडिओ आहे, तो मी करतो शेअर. हा आवाज नाहीये, फक्त इथे लिहिलंय बघा, ते बघा. ते वाचा. Einstein didn't have a tip, so he just wrote down a theory. His note recently sold for rupees. हे वाचा. म्हणजे ही एक गोष्ट दिलेली आहे त्यांनी आईन्स्टाईनच्या बाबतीत. जपान मधला अनुभव त्यांनी दिलेला आहे की एका माणसाने त्यांना निरोप दिला, त्याला त्याचे थँक करायचं होतं पण पैसे नव्हते, म्हणून त्यांनी एक नोट देऊन दिली आणि ती हॅपीनेसची नोट होती. सुखाचा विचार आईन्स्टाईननी मांडलेला आणि आपण कसा करतो ह्याच्याबद्दल माहिती येते. लाईफस्टाईल बदलावी, जीवनाकडे वेगळ्या पद्धतीने पाहावं, हा जो स्वामीजींचा संदेश आहे तोच वेगळ्या पद्धतीने आईन्स्टाईनचा पण संदेश आहे. आणि म्हणून भारतीय तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या तत्वज्ञानाचा पाया हाच आहे, विवेक आणि वैराग्य. आता वैराग्य हा खूप मोठा अवघड शब्द आहे आणि आपल्याला वाटतं की वैराग्य हा फक्त काय म्हणतात ते संन्यासी लोकांचंच काम आहे, आपलं तर काम नाहीये. म्हणजे संसारी माणसाने वैराग्य कसं आणायचं, तर वैराग्याचा संसारी किंवा व्यवहारातला अर्थ असा आहे, विराग म्हणजे राग आणि द्वेष असे दोन कन्सेप्ट. त्याचा राग ह्याचा अर्थ आपण राग म्हणजे अँगर म्हणतो, पण तसं नाही. संस्कृत रागचा अर्थ प्रेम आहे आणि विराग म्हणजे प्रेम असावं पण आसक्ती नसावी. म्हणजे आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असावं किंवा आपण त्या व्यक्तीला मदत करावी किंवा त्याच्याबद्दल आपल्याकडे सौहार्द असावं, परंतु मी मदत करतोय म्हणून त्यांनी मला काहीतरी दिलं पाहिजे ही जी आपली अपेक्षा असते आणि ती आसक्ती असते की माझं हे पूर्ण झालं पाहिजे, ती आसक्ती नसावी असं म्हणतात. आणि त्यासाठी एक छोटी एकदम चांगल्या रेफरन्स म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 5 मधले एक ओवी आहे की संन्यासांची व्याख्याच करून टाकलेली आहे ज्ञानेश्वरांनी. ते म्हणतात, मी आणि माझे ऐसी आठवण
विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. मी आणि माझं ऐशी आठवण. म्हणजे प्रॉब्लेम कुठे आहे? प्रेम करण्यात नाहीये, म्हणजे राग असण्यात किंवा संबंध असण्यात नाहीये, परंतु मी आणि माझं, मला जे काय असेल ते मी म्हणजे मोठा आहे आणि माझं जे काय ते मला प्रिय आहे, ही जर आठवण आपल्याला प्रत्येक गोष्ट करताना राहिली तर आपण सुखी होऊ शकत नाही. मग संन्यासी कोण काय करतो की मी आणि माझी अशी आठवण विसरणे ज्याचे अंतःकरण तो संन्यासी जाणं. आता आपल्याला पूर्ण विसरणं शक्य नाही, पण आपल्याला एखाद्या व्यक्तीशी, म्हणजे घरातली व्यक्ती असो, तुमची मुलं बाळ असो, की त्यांच्याबद्दल आपण खूप करतो, इतकं करतो की आपण वेगवेगळं स्वतःला त्रास सहन करून मुलांसाठी करतो, परंतु ते कर्तव्य म्हणून केल्यानंतर ती जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांच्याबद्दल जर का आपण रिटर्न्सची अपेक्षा ठेवली तर आपण दुःखी होण्याची शक्यता असते. म्हणून काम केलं, मदत केली, सोडून दिलं, त्याच्यानंतर तो विषय लक्षात ठेवला नाही. अशा प्रकारची अनासक्ती, ही जी अनासक्ती आहे, जी भगवद्गीतेत सांगितलेली आहे किंवा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे, तीच अनासक्ती हे सगळे आतापर्यंतचे आपले जे आपण विचारांत बघितले ते वेगळ्या वेगळ्या शब्दात सांगतायत. आणि म्हणून स्वामीजी म्हणतात की तत्वज्ञानाचा पाया अलिप्तता हा आहे. हे जरी असलं तरी प्रत्येक तत्वज्ञानाचं इंटरप्रिटेशन वेगळं असू शकतं. म्हणून सगळ्या तत्वज्ञान गवसणी घालणारं हे विधान आहे असं म्हणणं बरोबर नाही. कारण ह्या पृथ्वीवर जगणाऱ्या प्रत्येक प्राण्याचं, प्रत्येक माणसाचं स्वतःचं असं वैयक्तिक तत्वज्ञान असतं. कारण तत्वज्ञान काय फक्त पुस्तकातच असतं असं नाही. माणसाच्या जीवनाचं किंवा जगण्याचं प्रत्येक माणसाचं एक फिलॉसॉफी असते की मला हे असं पाहिजे, मला असं वाटतं, हे मला हे योग्य वाटतं, मला हे अयोग्य वाटतं, मला अशा पद्धतीने जगायला आवडतं, असं प्रत्येकाचं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून एवढ्या प्रकारची तत्वज्ञान असतील तर त्या सगळ्याच्या तत्वज्ञानाचा पाठिंबा मला आहे अशी खुशारकी कुणालाच मारता येत नाही. जरी आपण म्हटलं की अलिप्तता, अनासक्ती हा तत्वज्ञानाचा पाया सगळे विचारवंत मानतात, तरी प्रत्येक माणसाला ते मानता येणार नाही. आणि म्हणून लोकशाहीच्या युगात बहुसंख्यांच्या प्रतिनिधींनी मान्य केलेलं विधान सर्वसाधारणरित्या विश्वासाचं आहे असं मानलं जातं. आणि म्हणून ज्या अर्थी अनेक विचारवंत आणि अनेक तत्वज्ञानांच्या प्रणालीमध्ये अनासक्ती किंवा अलिप्तता ह्याचं रेकमेंडेशन केलेलं आहे, म्हणून निर्धोकपणे म्हणता येईल की जीवनाबद्दलच्या अलिप्ततेच्या वृत्तीची शिफारस तत्वज्ञानाच्या जवळजवळ सगळ्या मोठ्या शाखांनी आणि विचारवंतांनी केलेली आहे. आता अलिप्त राहायचं ह्याचा अर्थ काहीतरी सोडायला लागतं. म्हणजे आपण दुसऱ्यासाठी काही करायचंय परंतु अपेक्षा ठेवायची नाही, आसक्ती ठेवायची नाही. आसक्ती म्हणजेच अपेक्षा. आता ती खूप अपेक्षा असली तर आसक्ती असते. म्हणून अलिप्तता असली की अनासक्ती येते, अनासक्ती असेल की थोडं वैराग्य येतं. आणि हे विवेकाचं काम आहे, विचाराचं काम आहे. हे विचारवंतांनीच आपल्या समोर हे मांडलेलं आहे, किंवा तत्वज्ञान हे विचारवंतांनीच विचार करून योग्य पद्धतीने मांडणी त्याची केलेली असते. आणि म्हणून सर्वसाधारण माणूस हे सगळं पटतं त्याला, पण करायला जमत नाही. आणि मग माणूस म्हणतो व्यावहारिक अडचणी आहेत, संसारी माणसाला हे जमणार नाही, 1000 गोष्टी लागतात, त्या अपेक्षाशिवाय कसं होणार, अशा पद्धतीने माणूस काय. आणि जर का एखादा माणूस जर का माझा द्वेष करत असेल, एखादा माणूस माझ्याशी वैर करत असेल, एखादा माणूस मला त्रास देत असेल, तर त्याच्यावर मी प्रेम करावं असं तुम्ही सुचवताय. हे ह्या सगळ्या तत्वज्ञानात हे व्यवहार आहे का, हे योग्य आहे का, असं तो विचारला. तर स्वामीजी म्हणतात ह्याच्यावर येशू ख्रिस्तांनी उत्तर दिलेलं आहे. आता येशू ख्रिस्त म्हणजे जगातल्या सगळ्या ख्रिश्चन लोकांचं आदरस्थान आहे. त्यांनी उत्तर दिलेलं आहे की तुमच्यावर प्रेम करणाऱ्यावर जर तुम्ही प्रेम करणार असाल, तुमच्यावर प्रेम करणाऱ्यावरच जर तुम्ही प्रेम करणार असाल, तर त्याबद्दल बक्षिसाची अपेक्षा करण्याचा तुम्हाला कुठला हक्क आहे? तो करतोय, तुम्ही करतोय, त्यामुळे तुम्हाला वेगळं काही क्रेडिट मिळण्याचा हक्क नाही. आणि फक्त आपल्या बांधवांचंच किंवा आपल्याच मित्रांचं तुम्ही स्वागत करणार असाल तर इतरांपेक्षा तुम्ही विशेष काय करता? आणि येशू ख्रिस्तांनी त्याच्या जीवनात जगून दाखवलं की शेवटी सुद्धा त्यांनी सांगितलं की मला, म्हणजे येशू ख्रिस्ताला ज्यांनी सुळावर चढवलं त्यांच्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं की देवा यांना माफ कर, कारण हे काय करतात हे यांना कळत नाही.
अशा प्रकारचा आदर्श येशूने घालून दिलेला आहे. आणि अनेक पद्धतीने अनेक जीवनाचं ज्यांनी एक चांगल्या पद्धतीने जीवनामध्ये स्थान मिळवलं किंवा जीवनात जगून दाखवलं, अशा अनेक थोर पुरुषांनी हे दाखवलेलं आहे. म्हणून हे सगळं आपल्याला लक्षात ठेवून जेवढं जमेल तेवढं करायला पाहिजे. एका बाजूनी माणूस ईश्वराच्या सर्व शक्तिमानतेवर किंवा कार्यकारण तत्वावर विश्वास ठेवतो, म्हणजे बुद्धिवादी माणूस हे सगळं मानतो. पण हे असलं तरी माझ्या ज्याने अपराध ज्याने केला त्याला मी शिक्षा करीन असा तो अधिकार स्वतःकडे घेतो. म्हणजे स्वामीजींचीच हे पुस्तकातलीच वाक्य आहे की एकीकडे तुम्ही असं म्हणता की ईश्वर जो आहे तो सर्व शक्तिमान आहे, तो सगळ्यांना न्याय देतो, आणि जे जी गोष्ट होते त्याला कुठलं तरी कारण असतं. मग हे असेल तर आपल्याला जर का एखाद्याने आपल्याला त्रास दिला तर ते सुद्धा आपण या कार्यकारण तत्वावर बघितलं पाहिजे. पण त्यावेळेला आपण हे सगळं विसरतो. आणि म्हणून आपली अहंता, आपली आसक्ती आपण जपत राहतो. आणि त्यामुळे एकीकडे स्वतःची अहंता, क्रोध, आणि एकीकडे प्रेम, यामुळे तो दोन्ही बाजूच्या आपत्तीत सापडतो. आणि म्हणून स्वामीजी म्हणतात स्वार्थ साधण्याचा मार्ग म्हणजे निस्वार्थी वृत्ती स्वीकार हा एकमेव मार्ग होय, असं सर्व तत्वज्ञानांचं म्हणणं आहे. की कदाचित विरोधपूर्ण विधान वाटेल पण ते तसं आहे. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःखाचं सुख हे फल होय, या सर्व तत्वज्ञानांनी मान्य केलेल्या विधानांचे या दृष्टीने मूल्यमापन केलं पाहिजे. आणि मग ताओचं एक कोटेशन दिलंय स्वामी. ताओ हा एक चीन मधली जी काही धर्म प्रणाली आहे त्याचा विचारवंत, की सुखाचा अभाव हेच पूर्ण सुख होय. म्हणजे दुःख परिस्थितीमध्ये सुखाचं महत्व कळतं. जेव्हा तुम्हाला दुःखच येणार नाही तेव्हा तुम्हाला सुखाचं महत्वही कळणार नाही. आता या ठिकाणी आपण एक सायंटिस्टचं थोडंसं एक हकीकत बघू, आणि ती खूप रिव्हिलिंग आहे, खूप आपल्याला अंतर काय म्हणतात ते विचार करायला लावणारी आहे. ह्या सायंटिस्टचं नाव आहे मॅथ्यू रिकार्ड. हा फ्रान्सचा एक माणूस आहे. मॅथ्यू रिकार्ड हा बेसिकली वैज्ञानिक फ्रान्स मधला आहे. त्यांनी विज्ञानामध्ये खूप अभ्यास केला, त्यांनी पीएचडी वगैरे मिळवली. परंतु काय झालं, वयाच्या 26व्या वर्षी त्याला अशा पद्धतीने सत्याचा शोध करावा असं वाटलं आणि त्याला हिमालयाने हाक घातली आणि तो हिमालयाकडे निघून गेला. तर या मॅथ्यू रिकार्डच्या हकीकत आपण बघतोय. 26व्या वर्षी ह्या मॅथ्यू रिकार्डला असं वाटलं की आपण म्हणजे खूप क्वालिफाईड होता. त्यांनी कुठल्या तरी मेडिकल सायन्स मध्ये खूप मोठा अभ्यास केला, पीएचडी मिळवली. तो एक तिथे प्रोफेसर पण होता. पण एकाएकी त्याला वाटलं की आपण जावं आणखीन हिमालयातल्या लोकांना भेटावं, आणि म्हणून तो हिमालयात आला आणि तो बौद्ध भिक्षू बनला. आता ते जवळजवळ 80 वर्षाचा तो माणूस आहे. ते तत्वज्ञानी आहेत, प्रसिद्ध म्हणून, छायाचित्रकार म्हणून आहेत, आणि दलाई लामांचे एकेकाळचे ते दीर्घकाळ सहकारी होते. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या माणसाला जगातला सर्वात आनंदी माणूस असं म्हणलं जातं. आपण सुखाबद्दलचा विचार करतोय तर सर्वात सुखी माणूस कोण आहे तर हा मॅथ्यू रिकार्ड आहे. असं का म्हटलं जातं ते आपण पुढे बघूया. आणि त्यांनी जो काही त्यांच्या आयुष्यात मानवतावादी प्रयत्न केलाय किंवा जी काही मांडणी केलेली आहे, त्यामुळे त्यांच्या मातृभूमीने म्हणजे फ्रान्सने त्यांना फ्रेंच नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट प्रदान केलेलं आहे. यांचं मुख्य निवासस्थान नेपाळमधला एक मठ आहे. अशा पद्धतीने त्यांनी त्यांची डिग्री जी होती सेल्युलर जेनेटिक्स मध्ये त्यांनी पीएचडी केलेली आहे. आता त्यांच्या म्हणजे ह्या एका सायंटिस्टनी तिथे भिक्षू बनून गेल्यानंतर जी काही साधना केली त्याच्यानंतर त्यांचे जे विचार आहेत ते त्यांनी मांडलेले आहेत. आणि त्यांच्या मते खरं सुख हे बाहेरच्या जगाच्या परिस्थितीवर अवलंबून नसतं, तर ते आपल्या अंतर्मनातून येतं. त्यांच्या मताने निस्वार्थता, करुणा आणि ध्यान ह्या 3 गोष्टीचा सराव केला तर आपण आपल्या मनात चिरशांती आणि आनंद निर्माण करू शकतो. त्यांनी त्यांच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ज्या काही मुलाखती आल्या आणि त्याच्याबद्दलचे काही रिपोर्ट्स आले, त्यातून ही सगळी माहिती मी कंपाईल केलेली आहे. ते आंतरिक समाधान आणि शांतीसाठी निस्वार्थता आणि निस्वार्थतेवर जोर देतात.
आणि त्यांच्यासाठी निस्वार्थ सेवा म्हणजे इतरांच्या बद्दल सहानुभूती दर्शवणं आणि आपल्या मनात आनंद निर्माण करणं हा एक मार्ग असं त्यांनी दिलेला आहे. मेडिटेशन आणि माइंडफुलनेस म्हणजे ध्यान आणि जागरूकता याचा जर का आपण सराव केला, माइंडफुलनेस म्हणजे माइंडफुलनेस नावाचा एक मेडिटेशन आहे आणि अनेक पद्धतीची मेडिटेशन्स आहेत. या मेडिटेशननी जर का आपण सराव केला आणि मेडिटेशनचं आपण प्रॅक्टिस केलं तर आपल्याला आपल्या भावनावर नियंत्रण आणि नकारात्मक विचारावर मात करता येते. आणि ह्या जर का गोष्टी आपण केल्या, शेवटी आनंद, सुख आणि दुःख या सगळ्या भावनाच आहेत. विपरीत भावनाने दुःख होतं, अनुकूल भावनाने सुख होतं. पण जर का आपण आपल्या भावनांवर जर का नियंत्रण ठेवण्याचा जर का व्यवस्थित प्रयत्न करू शकलो आणि आपल्या नकारात्मक विचारावर जर का मात करायला शिकलो तर आपल्याला जो आनंद मिळतो, आणि ते होण्यासाठी काय करायला लागतं तर त्यासाठी करुणा लागते, कंपॅशन लागते, म्हणजे इतरांबद्दल सहानुभूती लागते, प्रेम लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात आनंद निर्माण करू शकतात. दुसरी गोष्ट ते सांगतात म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. ते नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला लोकांना देतात. त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला जीवनातील आव्हानांना, म्हणजे आव्हानं तर येतातच, विपरीत परिस्थिती येतेच आहे, परंतु त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह असतं ते शोधलं तर आपण स्वतः दुःखी होत नाही आणि आपण त्याच्यातून मार्ग सुद्धा काढू शकतो. सुख आणि दुःख, सुखदुःखाचा संबंध रिकार्ड यांच्या मते हे जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. त्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय खऱ्या सुखाची कल्पनाच करू शकत नाही. पण दुःखावर मात कशी करायची तर नकारात्मक भावनावर मात करण्यासाठी ध्यान, आपल्या भावनांचा अवेअरनेस आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन याचा वापर करण्याचा ते सल्ला देतात. जगातल्या सर्वात आनंदी माणूस म्हणून त्यांना विचारलं की तुम्ही जीवनाचे काय नियम सांगाल तुम्ही. त्या एका आर्टिकलमध्ये त्यांनी दिलं, कारण हे सर्वात जगातले हॅपी माणूस कसे आहेत तर ते त्यांनी एक अमेरिकेमध्ये एक विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटी नावाची युनिव्हर्सिटी आहे आणि विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटीचा एक सायंटिस्ट आहे, त्याचं नाव मला आता आठवत नाही, परंतु त्या सायंटिस्टनी एक मोठी लॅब ही केलेली आहे आणि त्या लॅबमध्ये ते माणसाच्या जे मेडिटेशन करणारे जे वेगळे वेगळे मॉन्क्स आहेत, बौद्ध भिक्षू आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये काय काय पद्धतीचे बदल झालेले आहेत, त्यांच्या शरीरामध्ये काय काय पद्धतीचे बदल झालेले आहेत याचं रेकॉर्ड करण्यासाठी त्यांनी बरीच मशिनरी तिकडे निर्माण केलेली आहे. रिची रिचर्डसन त्यांचं नाव, त्या युनिव्हर्सिटीमध्ये, विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटीमध्ये. तर तिथे ह्या मॅथ्यू रिकार्डच्या मेंदूची त्यांनी सगळ्या रेकॉर्ड निर्माण केलं, म्हणजे टेस्ट घेतल्या आणि वेगळ्या वेगळ्या मशिनरीद्वारे यांच्या मेंदूमधून कशा प्रकारच्या लाटा निर्माण होतात सर्वसामान्य माणसांच्या आणि यांच्या, त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या आनंदाची जी स्थिती माणसाची असते त्यावेळेला त्या आनंदाच्या स्थितीमध्ये मेंदूतून ज्या प्रकारच्या लाटा बाहेर पडतात त्या प्रकारच्या अत्यंत उत्कृष्ट लाटा ह्या रिकार्ड यांच्या मेंदूतून खूप दीर्घकाळ त्यांनी जेवढ्या टेस्ट घेतल्या त्या प्रत्येक टेस्टमध्ये त्यांना दिसल्या आणि म्हणून त्याच्यावरनं त्यांनी काहीतरी इंडेक्स तयार करून जगातला सर्वात आनंदी माणूस असं त्याचं नाव दिलं. आणि हे जेव्हा आपलं घर सोडून गेले आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष ते कुठे गेले हे कळलंच नाही, म्हणजे 26व्या वर्षी त्यांनी फ्रान्स सोडला आणि ते तिकडे तिबेटमध्ये गेले. त्याच्यानंतर अनेक वर्ष ते कुठे आहेत काय आहेत ह्याच्याबद्दल लोकांना काही कळलंच नाही आणि बऱ्याच वर्षांनी मग त्यांना शोधत शोधत त्यांचे वडील, साधारणतः किती वर्ष मला लक्षात नाही, परंतु 20-25 वर्ष झाली असतील, मग ते त्यांना भेटायला गेले. त्यांना कळलं कोणाकडून तरी की अशा अशा पद्धतीने तुमचा हा जो आहे तिथे मॉंग बनून राहिलेला आहे आणि तिथे त्याचं खूप चांगलं चाललेलं आहे, म्हणून ते भेटायला गेले. आणि मग त्यांना विचारलं की बुवा तू इथे येऊन काय काय मिळवलंस. हा त्यांचा जो काही डायलॉग झाला दोघांचा, वडिलांचा आणि मुलांचा, त्याच्यावरून नोटबुक्स ऑफ वॉन्डरिंग मांक असं एक पुस्तक आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जीवनाचे सगळे अनुभव दिलेले आहेत. त्याने असं म्हटलं की तू अशा पद्धतीने ही सगळी स्थिती प्राप्त करून घेतलेली आहे मनाची, किंवा जो भावनांचा कंट्रोल तो कसा आलेला आहे.
त्याच्यावर त्यांनी सांगितलं त्यावेळेला, त्यातला एक नोट त्यांची अशी आहे की गेली 15-20 वर्ष दिवसातून मी 2दा ध्यान करतोय आणि रोज सकाळी संध्याकाळी काही काळ ठराविक ध्यान करून अनेक वर्षानुवर्ष ते म्हणतात की मला असं वाटतं की त्यामुळे माझे विचार आणि भावना या माझ्यावर कंट्रोल करत नाहीत, आता मी त्यांच्यावर कंट्रोल करतो. सर्वसाधारणतः आपलं मन आपल्याला कंट्रोल करत असतं. आपल्या मनाने आपण ठरवून रागवत नाही, आपल्याला राग येतो आणि आपण रिॲक्ट होत असतो. परंतु हा माणूस म्हणतोय की मी एवढा काळ ध्यान करून केल्यामुळे माझी आता माझ्या भावनावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता खूप सुधारलेली आहे. आणि असं करून मी कधी अस्वस्थ होत नाही असं नाही, मी कधी कधी अस्वस्थ होतो, पण अस्वस्थ जरी झालो तरी मला कळतं की मी आता अस्वस्थ होणार आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू मी त्याचा अवेअरनेस निर्माण करतो आणि मग त्या अस्वस्थतेने मला काही त्रास होत नाही. तर भारतामध्ये हे टेडचे कार्यक्रम होतात, टेड टॉक्स म्हणून टॉक्स आहेत, तर त्याच्यामध्ये एक कार्यक्रमात ते आले होते. त्यावेळेला तिथल्या कोणीतरी संयोजकाने त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या आनंदाची, तुम्ही जे सुखी आहात जगातले सर्वात, त्या आनंदाची 3 रहस्य आम्हाला सांगू शकाल काय? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 3 रहस्य मी तुम्हाला सांगतो. की पहिलं रहस्य आहे की यात कुठलंही रहस्य नाही. दुसरं म्हणजे असलंच तर त्याच्यामध्ये 3 मुद्दे नाहीत, अनेक मुद्दे आहेत, त्यातले काही मुद्दे मेडिटेशन बद्दल त्यांनी सांगितले. आणि तिसरा पॉइंट असा की ह्या सगळ्या करण्यासाठी 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, सगळं आयुष्य लागतं. पण आयुष्यामध्ये तुम्ही सगळं पूर्ण करू शकता, स्वतःच्या मनावर, स्वतःच्या भावनावर, स्वतःच्या चित्तावर ताबा मिळवू शकता आणि एक अत्यंत सुखी माणूस म्हणून जगू शकता. ही गोष्ट बाकी आयुष्यात शक्य होतं, ही तिसरी गोष्ट आहे. द्वेष वाटणं किंवा एखाद्याला दुःख सहन करावं अशी इच्छा असणं, ही आता मी कल्पना सुद्धा करू शकत नाही, इतके ते याच्या पलीकडे गेलेले आहेत असं ते म्हणतात. आता बघा, वेगळ्या वेगळ्या जगात पॉलिटिक्स एवढं चालू आहे, आता सध्या तर खूपच चालू आहे आणि पूर्वांपार चालूच आहे. तर त्याच्यावर वेगळे वेगळे असे पोलरायझेशन असतं, म्हणजे विचारांचं पोलरायझेशन, भावनांचं पोलरायझेशन. आता युक्रेन रशिया वॉर आहे, इस्रायल गाझाचं वॉर चालू आहे, अशा वेगळ्या वेगळ्या हे चालू असतं. मग ते म्हणले, त्याच्यावर कोणीतरी त्यांना विचारलं की तुम्हाला ह्या परिस्थितीत काय करता येतील? तर ते म्हणले प्रयत्न आपल्याला करता येईल, परंतु त्याचं यश मिळेल असं सांगता येत नाही. त्याच्यावर ते म्हणजे एक उदाहरण म्हणून म्हणाले की दलाई लामा जे शांतीदूत म्हणून जगात ओळखले जातात आणि ज्यांची फिलॉसॉफी अनेक वेस्टर्न लोक आणि वेस्टर्न सायंटिस्ट फॉलो करतात आणि माइंडफुल मेडिटेशन हे त्या तिबेटी मेडिटेशन सायन्सवरच दिलेलं आहे. ते म्हणले की दलाई लामा पुतीनशी बोलू शकतात, पण पुतीन असं म्हणणार नाही की तुमच्या करुणेने मला बदललेलं आहे. म्हणजे प्रयत्न करता येईल, परंतु प्रयत्न करण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने त्या प्रयत्नाची दिशा सगळ्यांनीच पकडायला पाहिजे. ज्यांना सुखी व्हायचं आहे त्यांनी त्या पद्धतीने केलं पाहिजे. ते म्हणतात जेव्हा आपण करुणेबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला असं वाटलं पाहिजे की मी जसा सुखी आहे, आनंदी आहे, तसं इतरांना सुद्धा आनंद मिळाला पाहिजे. सर्वसामान्य माणूस प्रत्येकाला सुखी व्हावं असं वाटतं, परंतु दुसऱ्यांनी सुद्धा सुखी मिळण्यासाठी मी प्रयत्न करायला पाहिजे असं वाटत नाही. आणि ह्याला कंपॅशन म्हणतात, ह्याला करुणा म्हणतात. तुम्ही असे फक्त तुमच्याशी चांगले वागणाऱ्या किंवा तुमच्या जवळच्या लोकांसाठी काही करू शकत नाही आणि जवळच्या लोकांसाठी नाही, हे सगळीकडे करायला पाहिजे आपल्याला. अशा पद्धतीचं थोडक्यात आपण हे बघतोय की हा सायंटिस्ट मॉन्ग जो आहे त्यांनी सुद्धा जे विचार मांडलेले आहेत ते विचार आणि पूर्वापार आपल्या वैदिक वाङ्मयातून किंवा धार्मिक ह्याच्यातून आलेले विचार आणि इतर विचारवंतांनी जगातल्या इतर भागात केलेले विचार हे सारखेच आहेत. म्हणजे त्याच्या बाबतीत काही वेगळे प्रमाण नाहीये. ते म्हणतात निराशेबद्दल ते म्हणतात की तुम्ही खड्ड्याच्या तळाशी आहात, म्हणजे यू आर इन अ डीप प्रॉब्लेम, म्हणजे खूप अत्यंत निराश परिस्थितीत, तुम्ही अत्यंत वाईट परिस्थितीत आहात आणि तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. पण ही परिस्थिती माणसाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी आणि प्रत्येकाच्या बाबतीत कधीतरी येते. ह्यालाच नियतिवाद म्हणतात.
ह्याच्यासाठी कारणं असतात, परिस्थिती असते, परंतु त्याचा आपण जर का खूप अवडंबर केलं तर आपल्याला त्रास होतो. जशी ही परिस्थिती येते तशी ती हळूहळू जाते सुद्धा. ह्याला नश्वरता म्हणतात, ह्याला क्षणभंगुरता म्हणतात. तर तिथे आपल्याला पेशन्स लागतो. दुःख, संताप, व्यथा निर्माण होणारे प्रसंग आयुष्यात येतील, पण प्रत्येक प्रसंगी आपण कशी प्रतिक्रिया देणार हे आपल्या हातात असतं. नियती आपल्याला दुःख देईल, संताप देईल, व्यथा देईल, परंतु तो दुःख झाल्यानंतर मी कसं रिॲक्ट करायचं हे माझ्या हातात असतं. हे क्रियमाण स्वातंत्र्य माणसाला असतं आणि फक्त मनुष्ययनीला ते स्वातंत्र्य आहे. त्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला जी मनाची तयारी करायला लागते ती मेडिटेशनमुळे येते, ती करुणेमुळे येते, ती आपल्या वागण्याच्या संकल्पामुळे येते असं ते म्हणतात. आणि मग त्यांनी उदाहरण दिलंय की निराशेतून चांगल्या गोष्टी घडू शकतात. सिद्धार्थ, राजपुत्र सिद्धार्थ जे पुढे गौतम बुद्ध झाले, ते आपल्या लहानपणच्याच एका अत्यंत थोड्या क्षणात त्यांना अत्यंत वाईट सगळं दृश्य दिसलं. मग ते विचलित झाले नाहीत. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता विकसित केली आणि अशा पद्धतीने त्यांनी एक बौद्ध विचार डेव्हलप केला. म्हणजे वाईटातून अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतात. चिंतनशील विज्ञान, बौद्ध धर्माच्या प्रथेचा अर्थ म्हणजे हे चिंतनशील विज्ञान जे आपण आता बघतोय, पॉझिटिव्ह सायकोलॉजी, नंतर बौद्ध धर्माच्या प्रथेचा वेगळा वेगळा अर्थ, गौतम बुद्धाची शिकवण आणि न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची लवचिकता जी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हल्ली टेस्ट केली जाते, 40-50 वर्ष त्याचा रिसर्च आलाय. हे सगळं असं सांगतात की माणूस प्रयत्नाने बदलू शकतो, माणूस प्रयत्नाने स्वतःची नियती बदलू शकतो, माणूस प्रयत्नाने स्वतःचे विचार सुद्धा बदलू शकतो. आणि त्यासाठीच ह्या पद्धतीने हे जे आनंद मिळवणं हे कौशल्य आहे, सुख प्राप्त करणं हे कौशल्य आहे. आणि त्यासाठी जो उपाय आहे तो कुठलाही औषध नसून वर्तनाचाच उपाय आहे, ध्यानाचाच उपाय आहे. अशा पद्धतीने इमोशनल मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन, भावनेचं व्यवस्थापन आणि माइंडफुल मेडिटेशन ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे खूप अवघड गोष्टी आहेत, प्रत्येकाला जे जमेल असं नाही, परंतु तत्व समजून घेणं तर जमणं शक्य आहे. त्याच्यातून आपल्याला असं दिसतं की आपल्याला काही भाग जो आहे तो आपल्याला जमेल, काही जमणार नाही. आणि म्हणून स्वामीजी म्हणतात की न्यूवेनी मध्यम मार्ग काढलेला आहे. एकदम आमच्या वाईट सवयी पटकन जाणार नाही, पण आम्ही हळूहळू प्रयत्न करू. आम्हाला एकदम निस्वार्थ होता येणार नाही, पण आम्ही थोडी तरी सुरुवात करू. आणि म्हणून स्वामीजींनी म्हटलं की 6.25% पासून सुरुवात करून हळूहळू अनुभव घेत आपलं कार्य आणि त्याग वाढवित राहा. आणि मग स्वामीजींनी एवढं सांगितल्यावर सांगितलंय की प्रामाणिक कार्य करणाऱ्याला माझ्याकडून चिरशक्ती मिळेल. आणि माझ्याकडून म्हणजे मी चिदानंद परमेश्वराबद्दल बोलतोय, पण अनुभव तुम्ही घ्यायचा आहे. काम करा, संसार सुखाचा होईल आणि शांती सुखमय होईल. आणि दुसरा प्रश्न असा आहे की दुसरा मार्ग तरी काय आहे? हा जो सत्याचा मार्ग आहे, जो अनेक लोकांच्या चिंतनातून, विवेकातून बाहेर आलेला आहे, अनेक तत्वज्ञानातून मांडलेला आहे आणि जगभरातल्या अनेक विचारवंतांनी मांडलेला आहे, तो जर का आपण मांडला नाही तर दुसरा मार्ग तरी काय आहे? आणि म्हणून सारं धैर्य एकवटून स्वामीजींचा हा सारांश ह्याच्यातला समारोप आहे. आपण यातून मार्ग काढला पाहिजे. निसर्गाचा आदेश आपण जर मानला नाही तर तो आपल्यावर लादला जाईल. आपल्याला अक्कल येईपर्यंत निसर्ग आपल्यासाठी थांबून बसणार नाही. या जगात आपण अमर्याद काळपर्यंत राहण्यास आलेलो नाही. इतिहासाच्या क्रमाचा आपण मागोवा घेतला तर एका शक्तीचं रूपांतर दुसऱ्या शक्तीत होण्याचं प्रमाण उत्तरोत्तर कमी होत आहे. सर्व विश्वातच ही प्रवृत्ती दिसते. असं म्हणता येईल की विश्वातील शक्तीचा साठा कमी झालेला नसला तरी तो उत्तरोत्तर अधिक विस्कळीत होत चाललेला आहे. डिसऑर्डर, जी सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये डिसऑर्डर आहे, ती डिसऑर्डर वाढते आहे. आणि एक स्थिती अशी येईल की त्यावेळेला ही डिसऑर्डर एवढी वाढेल की ह्या जगातली गतीच थांबून जाईल. आणि त्यालाच मग इथे एन्ट्रोपी म्हणतात किंवा त्याला प्रलय वगैरे असं नेहमीच्या भाषेत म्हणतात. आणि मग एक गोष्ट दिली स्वामीजींनी. एकदा एक श्रीमंत माणूस एका साधूकडे गेला.
तो आपले गुडघे टेकून साधूच्या पाया पडणार, तो साधूने त्याला थांबण्याची खूण केली व म्हटलं, तुम्ही फार श्रीमंत दिसता, तुम्ही आपला दिवस कसा घालवता? तो नमस्कार करत होता. साधू म्हटलं, थांबा थांबा, मला जरा विचारायचं आहे, तुम्ही फार श्रीमंत, तुम्ही आपला दिवस कसा घालवता? तर तो म्हणला की माझ्या धंद्यातल्या भानगडीत माझा सगळा वेळ जातो. तो धनिक म्हणाला. मग त्या साधूने विचारलं, तुमचा ईश्वरावर विश्वास आहे? तो म्हणला, हो, तो तर सर्व शक्तिमान आहे. अरे मग तुम्ही माझ्या पायावर का डोकं ठेवता? तर तो म्हणतो, तुम्ही आयुष्यातल्या सगळ्या सुखाचा, संपत्तीचा त्याग केलेला आहे म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. असं आहे का? तर साधू म्हणतो, मग मीच तुमच्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे. असं म्हणून त्या साधूने वाकून त्या माणसाच्या पावलावर आपलं डोकं ठेवलं. तो कुबेर पुत्र चक्रावून गेला आणि त्याने आश्चर्याने विचारलं, महाराज तुम्ही मला का नमस्कार करताय? माझी तेवढी लायकी नाहीये. तेव्हा त्या साधूंनी उत्तर दिलं, अहो श्रीमान, तुमचा स्वार्थत्याग माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. मी तर फक्त संपत्तीचा आणि धनाचा त्याग केलेला आहे, घराचा त्याग केलेला आहे. पण तुम्ही तर ज्याला तुम्ही सर्वशक्तिमान मानता आणि ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्या परमेश्वराचा त्याग केलेला आहे. कारण तुम्हाला त्याच्यासाठी अजिबात वेळ नाहीये, तुमचा वेळ सगळ्या धंद्यात जातो. तुमचा त्याग खूप मोठा आहे आणि म्हणून मी तुमच्या डोक्यावर, तुमच्या पायावर डोकं ठेवतो. अशा पद्धतीने आपल्या बाहेरील सर्व जगाची क्रिया अत्यंत एकाग्रतेने आणि सावधगिरीने आकलन करून घेणं आपल्याला आवश्यक आहे. पापाचरण होणं हा गुन्हा नाही, पाप होणं हा गुन्हा नाही, पण नाकबूल करणं हा गुन्हा आहे. समोर अंधार असल्यामुळे भिवून जाऊन अस्वस्थ आणि गोंधळलेल्या स्थितीत संशयवादाला शरण जाण्याचं कारण नाही. अगदी सावकाश का होईना, पण योग्य दिशेने वाटचाल केल्यास नवा जोम येईल, पुढचा मार्ग दिसेल. एक एक पाऊल टाकल्याने ध्येयापर्यंतचे अंतर तेवढेच कमी होते. उलट नुसते उत्साहाचे सोडीत दुःख करणं हा केवळ शक्तीचा अपव्यय ठरतो. चिमुकला दिवा देखील आपल्याला अंधारात वाट दाखवतो. पाऊल घेऊन आपण दिवा घेऊन पाऊल चालत राहिलो तर थोडी वाट गेल्याने त्यापुढच्या वाटेचा काही भाग आपोआप दिसू लागतो. आणि असं जसजसे आपण मार्गक्रमण करू तसतसा काळोख कमी कमी होत जाईल, ध्येय दृष्टीपथात येईल. आणि म्हणून हा एकच मार्ग आहे. तुमचा हे सगळं लक्षात घ्या. भांबावून भीतीग्रस्त होऊन जाऊ नका. आपल्या हातात एक आशेचा किरण, एक मिणमिणती पणती स्वामीजी देत आहेत. ते म्हणतात, हे सगळं ध्यानात घ्या आणि तुमचा निर्णय तुम्हीच घ्या. आणि स्वतः कमवलेल्या स्वर्गीय आनंदाप्रत होणाऱ्या तुमच्या वाटचालीला मी सुयश चिंतितो. ह्या पद्धतीने आपण हे आपलं आजचं चिंतन केलेलं आहे. आपण आता आज ध्यानाकडे वळूया. आपल्या ध्यानासाठी नेहमीची स्लाइड मी शेअर करतो. तुमच्या सहज आलेलो आहोत आम्ही. किती किती आनंदाची गोष्ट. आज तुम्ही आमची आठवण काढली. तुमच्या शरीरात राहून आजपर्यंत आम्हाला विषमतेचं दुःख होतं. आज तुम्ही आमच्याशी बोललात, आठवण काढली. आम्हाला विसरू नका, आमच्याशी बोलत जा. आम्ही तुमच्याच बरोबर आलेलो आहोत. पण हे जीवा, तू असं शरीरातल्या अब्ज अब्ज पेशींशी थोडंच बोलणार आहेस. सगळ्या पेशींना एकत्र म्हणून हे बोललास, ठीक केलंस. आता हा संवाद 6 मुख्य ठिकाणी घडवायचा आहेस. ओहम सोहम ही प्रश्नोत्तर मनातच ठेव आणि तुझ्या शरीरातल्या खालच्या भागांपासून सुरुवात कर. मांडी घालून बसला आहेसच तर कमरेच्या मागच्या भागापासून मेंदूपर्यंतचा भाग निवडूया. तोच महत्वाचा आहे. हे जीवा, तू तुझ्या जाणीवेचा प्रचंड साठा पाठकण्याच्या खालच्या टोकाला करून ठेवला आहेस. तेथे कितीतरी वाटांनी तुझी शक्ती येते आणि जाते. शरीरातल्या या मागच्या पहिल्या चक्राचं नाव आहे मूलाधार चक्र. हा चौक
महत्वाचा आहे. स्वच्छतेची केंद्र इथंच आहेत. जीव निर्माण करण्याची हत्यारं इथंच आहेत. हे प्रथम शुद्ध करायला हवं. जा, या चौकामधून नसानसांच्या वाटांनी समतेचा, ओजाचा, शक्तीचा संदेश पोहोचव. पहा पहा, अगदी तळातून एक सूक्ष्म ओज वर वर येत आहे. किती तेज त्याचं, केवढी दीप्ती, रंग सांगता येणार नाही. तरीही सर्व बाजूंनी लखलखत तेज, बिंदूत साठवलेलं ब्रह्मांड वर वर येत आहे. पण तुझं ध्यान बिंदूवरच राहू दे. बाकीचं काम तेजाच्या उलट्या धारा आपोआप करतील. या चौकात तू यशस्वी झालास. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ज्यानं तुझ्या जीवनाला स्वच्छता दिली, मूळचं तेज राखायला जागा दिली, तो मूळचा चौक म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. ते तू ओलांडत आहेस. तेथे पुन्हा प्रश्न विचार. उत्तर येईल. तेच तेज, तेच तेज. तुझ्या आवडत्या दुसऱ्या जीवाच्या मिलनाचं हे शक्ती केंद्र आहे. दुसऱ्यावर अवलंबून असणारा वैवाहिक आनंद तू पत्करलेला आहेस, तर त्याचं उत्कृष्टत्व इथं जागृत होईल. यापुढे तुझं तेज, तुझी शक्ती आता स्वाधिष्ठान चक्रात पोहोचली आहे. स्व अधिष्ठान, माझं अधिष्ठान असं तू म्हणावंस असं हे स्थान आहे. तुझ्या मुलाबाळांचं प्रेरणास्थान आहे. तसंच दुसऱ्या दृष्टीनं तू जेथून निर्माण झालास त्या स्थानाचं प्रतीक आहे हे. इथं फुललेल्या स्फुल्लिंगानं ते प्रतीक अधिक तेजस्वी, शक्तिवान, धैर्यवान, वीर्यवान बनेल. शरीरातल्या समतेप्रमाणे दुसऱ्या शरीराशी समबंध राखील. अखेरच्या समतोल वाटचालीचा हा एक आवश्यक उच्च समभोग तू तटस्थपणाने पाहिलास. याचा उपयोग तुला नंतर होईल. तुझ्या कुटुंबाचं, संकुल मानवतेचं त्यातून कल्याण होईल. कर्तव्यपूर्तीच्या उद्गारांनी तू हा चौक ओलांडतो आहेस. वीर्य रसांचा कुंभ येथे निर्माण होत असला तरी त्यासाठी लागणारं अन्न नाभी केंद्राच्या पुढच्या चौकातून येणार आहे. तिकडे तू नंतर लक्ष देणार आहेस. तूर्त तुझ्या शरीरशुद्धीची ही सगळी क्रिया चांगली करण्यासाठी खालून वर येत असलेली सूक्ष्म शक्ती वर वर यायला हवी. ती इथंच आहे. तू द्रष्टा होऊन ती पाहतो आहेस. मूलाधार चौकातून स्वाधिष्ठान चक्रात पोहोचलेली ही शक्ती तू द्रष्टा होऊन पाहतो आहेस. या मागोमाग कौलात वर चढलेली ती शक्ती पहा. वर आलेली सूक्ष्म बिंदू शक्ती, निराकार, तेजपुंज, वेगवान, वेला शून्य, सूक्ष्म प्राय पण तरीही पर्वत प्राय. तुझ्या शक्तीचं आश्चर्य तिसऱ्या चौकात पोहोचला आहे.
ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तिसरा चौक किती भव्य आणि महत्वाचा. नाभी केंद्रात, मणिपूर केंद्रात जसा दुसरा मेंदूच अवतरलेला आहे. पोटातले निरनिराळे अन्नरस, रसशक्ती याचं रूपांतर करण्याचं विलक्षण काम इथं चहूवाटाने होत आहे. याची शुद्धी तू एकाग्रतेने करतो आहेस. या सर्व कार्याला तू नम्र नमस्कार कर. त्याची चौकशी कोहम न करणार आहेसच. तुझ्या सर्व अन्नाचं सुरेख शक्तीत रूपांतर करणारे हे तुझे पेशी सहकारी आहेत. त्यांना दिवसभर शांतीने वागव. संतापाचे लोट तू आज पोटात सोडणार नाहीस. त्यामुळे तुझं अन्न शुद्धच राहील. अशी तुझी बुद्धी शुद्ध राहो. याही चौकात तू यशस्वी झाला आहेस. ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. चौथ्या चौकात गतिशून्य गती तू अनुभवणार आहेस. केवढं आश्चर्य आहे. तिसऱ्या चौकात अन्न तयार होण्यासाठी जी गती लागली ती वाढण्याचं कार्य या अनाहत चक्र चौकात चाललं आहे. तू ती शक्ती धसमुसळेपणाने वापरू नकोस. शांत प्रवाहीपणानं या चौकातून ती गती जाऊ दे. तुझ्या जीवनाचं चक्र अखंड चालवणाऱ्या या चौकात उभा राहून विचार. केवढी निरव शांतता, निस्तब्ध शांती, अगदी शांत शांत. खालपासून वर येणारं तेज तुझ्या या शांतीतच वरपर्यंत चढलं जात आहे. पहा, केवढा अपूर्व चमत्कार दिसतो आहे. डुलत डौलत येणारं ते तेज शक्तीनं ओतप्रोत भरलेलं आहे. केवळ तुझ्या एकाग्र शांतीनं पाहण्याचं भाग्य तुला येत आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. पाचव्या चौकापर्यंत तू मजल मारलीस. या चौकाचं नाव विशुद्ध चक्र चौक आहे. वरून शुद्ध श्वासाची गतिशक्ती हृदयाकडे याच भागातून जाते. तर दुसऱ्या बाजूनं या कंठातच शब्द फुटतात. पण या क्षणाला शब्दाचा उपयोग काय? मनातल्या मनात सुद्धा शब्द उच्चारू नकोस. या स्थानचक्राला निशब्द शांती मिळू दे. त्यानंच शक्ती प्रवाह शांत होईल, तेजोमय राहील. द्रष्टा हो, बोलू नकोस. आता फार वरच्या अवस्थेला जातो आहेस. शक्ती वर वर येते आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि
प्रचोदयात्. 6व्या आणि अखेरच्या केंद्रामध्ये शक्ती वर आलेली आहे. या केंद्राचं नाव आहे आज्ञाचक्र. अरे जीवा, इथूनच तुझ्या आज्ञा सुटत होत्या. पाहण्याच्या, ऐकण्याच्या आणि तुझ्या सगळ्या आज्ञा वल्गना इथूनच सुटत होत्या. जरुरीपेक्षा जास्त संकल्प करण्याचं स्थळ इथंच होतं. याच पेशींच्या साह्याने तू सगळ्या महत्वाकांक्षेच्या पाठीमागे सगळी शक्ती उधळत होतास. ठीक आहे, तुझ्या महत्वाकांक्षा पुऱ्या होण्यासाठी शक्ती राखशील का नाही? उत्तम उन्नतीसाठी काही काळ शांती पाहिजे. ती तुला इथल्या पेशींशी समजूत करूनच साधेल. तर मनानं सुद्धा पाहायचं थांबव. अगदी पूर्ण पूर्ण पूर्ण. आता पूर्ण कल्पना शून्य हो. शांत हो. शांत शांत शांत. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम. धन्यवाद. हरिओम.